ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आता आपण पाहूया गरुड पुराणानुसार पितर आपल्या आसपास असल्याचे हे संकेत दिसू शकतात. चला तर मग पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. गरुड पुराणात आणि भारतीय आध्यात्मिक परंपरेत पितरांचा म्हणजेच पूर्वजांचा मानवी जीवनाशी असलेला संबंध अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्या सोबत असतात असे मानले जाते जेव्हा पितर आपल्या आसपास असतात किंवा आपल्यावर त्यांची कृपा असते तेव्हा काही विशिष्ट संकेत मिळतात असे पुराणांमध्ये आणि लोकश्रुतीत सांगितले आहे. येथे काही मुख्य संकेत दिले आहेत. संकेत क्रमांक 1, स्वप्नात पूर्वजांचे दर्शन. स्वप्नात पूर्वज दिसणे ही एक अतिशय गंभीर आणि अर्थपूर्ण घटना मानली जाते. गरुड पुराण आणि भारतीय मानसशास्त्रानुसार स्वप्न हे केवळ मनाचे खेळ नसून ते आध्यात्मिक जगाशी जोडलेले एक माध्यम आहे. स्वप्नात पितर दिसण्याचे सविस्तर अर्थ आणि त्यांचे संकेत खालीलप्रमाणे आहेत. 1. पितरांचे आनंदी रूप म्हणजे शुभ संकेत. जर तुम्ही स्वप्नात तुमच्या पूर्वजांना आनंदी, शांत आणि शुभ्र वस्त्रात पाहिले तर ते अत्यंत भाग्यवान मानले जाते. याचा अर्थ असा की तुमचे पूर्वज आपल्या पुढील प्रवासात सुखी आहेत आणि ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. संकेत, तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी चांगले घडणार आहे किंवा एखादी अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत. तुमची प्रगती पाहून ते प्रसन्न आहेत. 2. पितरांचे गंभीर किंवा शांत रूप. जर स्वप्नात पूर्वज फक्त शांत उभे असतील किंवा तुम्हाला बघून हसून निघून जात असतील तरीही हे एक शुभ लक्षण आहे. ते तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांना तुमच्याकडून काहीही विशेष अपेक्षा नाही, फक्त तुम्ही योग्य मार्गावर चालताय का हे पाहण्यासाठी ते कधी कधी स्वप्नात येतात. 3. पितर काही मागत असतील तर म्हणजे सावधगिरीचा संकेत. जर स्वप्नात पूर्वज तुम्हाला दुःखी, आजारी किंवा अन्नाची, पाण्याची मागणी करताना दिसले तर हे पितरांच्या अतृप्त स्थितीचे लक्षण आहे. याचा अर्थ असा की त्यांना अजूनही काही इच्छा पूर्ण करायच्या आहेत किंवा त्यांचे स्मरण करण्याकडे तुमचे दुर्लक्ष होत आहे. संकेत, गरुड पुराणानुसार अशा वेळी तुम्ही त्यांच्या नावाने दानधर्म करणे, ब्राह्मणाला भोजन देणे किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे हे उपाय करणे आवश्यक असते. हे त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करते. 4. पूर्वजांचे वारंवार दिसणे म्हणजेच वारंवारता. जर तुम्हाला एकाच पूर्वजांचे स्वप्न वारंवार पडत असेल तर हे दर्शवते की ते तुमच्याशी काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. काय करावे? अशा वेळी घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी चर्चा करा. त्यांनी दिलेले संस्कार किंवा अपूर्ण राहिलेली एखादी गोष्ट जसे की एखादे वचन किंवा दान पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 5. स्वप्नातील आशीर्वाद. स्वप्नात पूर्वजांच्या पाया पडणे किंवा त्यांनी तुम्हाला आशीर्वाद देणे हे तुमच्या आयुष्यातील पितृदोष कमी होण्याचे लक्षण आहे. असे स्वप्न पडल्यास तुम्हाला मानसिक शांतता मिळते आणि भीती कमी होते. संकेत क्रमांक 2, कुटुंबात सकारात्मक वातावरण. कुटुंबात सकारात्मक वातावरण असणे हे गरुड पुराण आणि भारतीय संस्कृतीनुसार केवळ योगायोग नसून पितरांची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद असल्याचे मानले जाते. जेव्हा पूर्वज तृप्त असतात तेव्हा ते त्यांच्या सूक्ष्म लहरींद्वारे आपल्या घराचे रक्षण करतात. या सकारात्मक वातावरणाचे अर्थ आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. 1. अकारण आनंदाची लाट. अनेकदा आपल्या आयुष्यात काहीतरी मोठे घडलेले नसतानाही घरात सर्वांना खूप उत्साही, आनंदी आणि हलके वाटते. विनाकारण हसणे, गप्पा मारणे आणि कामात उत्साह असणे हे पितरांच्या प्रसन्नतेचे लक्षण आहे. असे मानले जाते की पितरांच्या सूक्ष्म आशीर्वादाने घरातील निगेटिव्ह ऊर्जा म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण प्रसन्न राहते. 2. अडथळे आपोआप दूर होणे. काही वेळा असे होते की एखादे काम खूप दिवसांपासून रखडलेले असते पण अचानक कोणत्याही प्रयत्नाशिवाय ते सहज पूर्ण होते. गरुड पुराणातील मान्यतेनुसार जेव्हा पितर आपल्यावर प्रसन्न असतात तेव्हा ते आपल्या कर्मातील अडथळे
दूर करतात आणि कामात येणारे विघ्न स्वतःहून हटवतात. त्याला आपण दैवी योगायोग म्हणतो. पण अध्यात्मात हा पितरांचा मार्ग दाखवण्याचा हात मानला जातो. 3. कौटुंबिक एकोपा आणि प्रेम. ज्या घरात पितरांची कृपा असते तिथे सदस्यांमध्ये वैचारिक मतभेद असले तरीही ते कधीही द्वेषात रूपांतरित होत नाहीत. घरात एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम वाढते. जर तुमच्या घरात अचानक शांतता नांदू लागली असेल आणि भांडणे थांबली असतील तर समजून घ्या की तुमच्या पूर्वजांची शक्ती तुमच्या घराला सुरक्षा कवच घालत आहे. 4. घराचे वातावरण. गरुड पुराण सांगते की जेव्हा पितर तृप्त होतात तेव्हा घराची ऊर्जा बदलते. तुम्हाला घरात प्रवेश करताना एक प्रकारची शांतता आणि सुरक्षिततेची भावना जाणवते. घराचे कोपरेही चैतन्यमय वाटू लागतात. हे तेव्हाच घडते जेव्हा त्या घरामध्ये पितरांचे स्मरण केले जाते, त्यांना सन्मान दिला जातो आणि त्यांच्या नावाने दानधर्म होतो. 5. मुलांची प्रगती आणि यश. घरातील लहान मुलांची वागणूक आणि त्यांचे यश हे देखील पितरांच्या आशीर्वादाशी जोडले आहे. जर मुले सुसंस्कृत वागत असतील, आजारी पडत नसतील किंवा त्यांना अभ्यासात, क्रीडा क्षेत्रात यश मिळत असेल तर हे पितरांच्या आशीर्वादाचे फळ मानले जाते. घरातल्या भांडणांचे कारण बऱ्याचदा अतृप्त पितृदोष असतात असे म्हणतात. पण ज्या दिवशी घरात प्रेमाची फुले फुलतात त्या दिवशी समजावे की तुमचे पूर्वज तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हाला म्हणतायत, काळजी नको करूस, आम्ही आहोत ना. संकेत क्रमांक 3. प्राण्यांचे वर्तन. गरुड पुराणात आणि भारतीय लोकश्रुतीत प्राणी आणि पक्षी यांना दिव्य संदेशवाहक मानले जाते. पूर्वज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा प्राण्यांचा शरीराचा किंवा त्यांच्या वर्तनाचा आधार घेतात असे मानले जाते. प्राण्यांच्या वर्तनातून मिळणारे संकेत सविस्तर खालीलप्रमाणे आहेत. 1. कावळा, पितरांचे प्रतीक. भारतीय परंपरेत कावळ्याला पितरांचे साक्षात रूप मानले जाते. संकेत. जर तुमच्या घराच्या छतावर किंवा खिडकीवर कावळा येऊन बसला आणि तो शांत असेल तर तो एक शुभ संकेत आहे. याचा अर्थ पितर आपल्या घरी आले आहेत आणि ते तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. अन्न स्वीकारणे. श्राद्धाच्या दिवशी किंवा विशेष तिथीला आपण कावळ्याला अन्न देतो. जर कावळ्याने आनंदाने ते अन्न खाल्ले तर असे मानले जाते की पितरांनी तुमची सेवा स्वीकारली आहे आणि ते तृप्त झाले आहेत. 2. गायीचे शांत वर्तन. गायींमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो असे मानले जाते. संकेत. जर रोज सकाळी एखादी गाय तुमच्या घराच्या गेटवर येऊन शांतपणे उभी राहत असेल आणि तुम्हाला पाहून ओरडण्याऐवजी शांत राहत असेल तर हे पितरांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. गाय ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि पितरांच्या लहरींना तुमच्या घरापर्यंत पोहोचवते. तिला घास म्हणजेच हिरवा चारा देणे हे पितरांना तृप्त करण्याचे उत्तम माध्यम आहे. 3. कुत्रा. संरक्षण. कुत्र्याला यमराजांचा दूत मानले जाते. संकेत. जर घराजवळ असलेला कुत्रा रात्रीच्या वेळी विनाकारण आक्रमण करीत नसेल, उलट तो तुमच्या घराच्या दरवाजाजवळ येऊन शांतपणे झोपत असेल तर याचा अर्थ तुमच्या घराचे रक्षण काही अदृश्य शक्ती किंवा पितर करत आहेत. कुत्रा संकटाची चाहूल देणारा प्राणी आहे. जर तो शांत असेल तर तुमचे घर सुरक्षित आहे. 4. पक्ष्यांचा किलबिलाट. संकेत. जर पहाटेच्या वेळी तुमच्या बाल्कनीत किंवा घराभोवती पक्ष्यांचा असा किलबिलाट ऐकू येत असेल जो तुम्हाला खूप प्रसन्न वाटतो तर हे तुमच्या पूर्वजांच्या उपस्थितीचे आणि त्यांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. हे चैतन्यमय वातावरणाचे प्रतीक आहे. हे संकेत का दिसतात? गरुड पुराणानुसार जेव्हा पितर तृप्त असतात किंवा त्यांना तुम्हाला काही संदेश द्यायचा असतो तेव्हा ते मानवी रूपात येऊ शकत नाहीत. त्यामुळे ते निसर्गातील या घटकांचा वापर करतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट करणे. हे प्राणी
आपल्या घराभोवती नकारात्मकता काढून टाकतात आणि सकारात्मक लहरी निर्माण करतात. तृप्तीचा संदेश. जेव्हा त्यांना तुमची सेवा, दान, पुण्य, नामस्मरण मिळते तेव्हा ते या प्राण्यांच्या रूपाने धन्यवाद किंवा आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या अंगणी येतात. तुम्ही रोज सकाळी कावळ्याला किंवा गायीला अन्न देता? थांबा, गरुड पुराण सांगते की ही छोटीशी कृती तुमच्या पूर्वजांशी तुमचा थेट संपर्क घडवून आणू शकते. प्राण्यांना इजा पोचू नका, कारण ते आपल्या पितरांचे स्वरूप असू शकतात. त्यांना अन्न किंवा पाणी देणे हे पितृदोष कमी करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. संकेत क्रमांक 4. घरामध्ये सुगंधी वातावरण. गरुड पुराणात आणि आध्यात्मिक शास्त्रात घरामध्ये विनाकारण सुगंधी वातावरण असणे हा एक दिव्य स्पर्श मानला जातो. हे केवळ घाणेंद्रियांना म्हणजेच वासाला जाणवणारे नसून ते एका विशिष्ट ऊर्जेचे प्रकटीकरण आहे. याचे सविस्तर स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे. 1. ही सुगंधाची निर्मिती कशी होते? आध्यात्मिक भाषेत याला दिव्य गंध म्हणतात. आपल्या पूर्वजांचे सूक्ष्म शरीर हे शुद्ध ऊर्जेने बनलेले असते. जेव्हा ते आपल्या घराच्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या आसपास असलेल्या आभामंडळामुळे हवेत बदल होतो. प्रसन्नतेचे प्रतीक. हे सुगंध तुमच्या घरातील वातावरणातील तम म्हणजे नकारात्मक आणि रज म्हणजेच अस्वस्थता गुण कमी करून सत्व म्हणजे पवित्रता गुणांची वाढ करतात. शुद्धीकरण. जसे आपण धूप किंवा अगरबत्ती लावल्यावर घर शुद्ध करतो तसेच पितरांचे अस्तित्व घराच्या कोपऱ्यात साचलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट करून ते घर शुद्ध करते, म्हणून आपल्याला तो सुगंध जाणवतो. 2. सुगंधाचे विविध प्रकार आणि अर्थ. चंदनाचा सुगंध. हा सुगंध सर्वाधिक शुभ मानला जातो. चंदनाचा गंध पितरांच्या शांती आणि समाधानाचे प्रतीक आहे. जर तुम्हाला असा वास येत असेल तर समजून घ्या की तुमच्या पितरांना तुमच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही आणि ते तुमच्यावर प्रसन्न आहेत. फुलांचा सुगंध. गुलाब, मोगरा किंवा पारिजातक. अनेकदा घराच्या कोणत्याही खोलीत अचानक फुलांचा दरवळ येतो. हे पितरांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. असे मानले जाते की तुमचे पूर्वज तुमच्या जीवनातील कामात आनंदाचे क्षण आणण्यासाठी आशीर्वाद देत आहेत. नैवेद्य किंवा सात्विक पदार्थाचा सुगंध. जर घरात काहीही शिजत नसताना अचानक गोड किंवा सात्विक नैवेद्याचा वास आला तर हे पितरांच्या तृप्तीचे लक्षण आहे. तुमच्याद्वारे केलेल्या सेवा कार्यामुळे ते संतुष्ट आहेत. 3. हा अनुभव आल्यावर काय घडते? मानसिक शांती. हा सुगंध जाणवल्यावर तुम्हाला अचानक खूप शांत, सुरक्षित आणि आनंदी वाटते. तुमच्या मनात असलेले भीतीचे किंवा दुःखाचे विचार अचानक विरून जातात. नकारात्मकतेचा नाश. ज्या घरात हा सुगंध अनुभवला जातो तिथे कलह कमी होतात आणि कौटुंबिक प्रगतीला वेग येतो. सावधगिरीचा इशारा. जर सुगंध खूप उग्र किंवा असह्य वाटत असेल तर त्याबद्दल तज्ञांचा सल्ला घ्यावा. परंतु सौम्य आणि गोड सुगंध हा नेहमीच पितरांचा आशीर्वाद असतो. तुम्हाला कधी असे जाणवले आहे का की घरात कोणीही पूजा केलेली नसताना अचानक तुम्हाला देवातल्या फुलांचा किंवा चंदनाचा सुगंध आला? जर हो तर कमेंटमध्ये तुमची ती मिस्टिकल स्टोरी नक्की शेअर करा. थोडक्यात गरुड पुराणात म्हटल्याप्रमाणे आपल्या पूर्वजांची उपस्थिती आपल्याला शब्दातून नाही तर संवादातून कळते. जर तुमचे घर सुगंधी वाटत असेल तर हे एक पवित्र वातावरण आहे जिथे पितृदोष टिकू शकत नाहीत. संकेत क्रमांक 5. संकट समयी अचानक मदत मिळणे. गरुड पुराणात आणि आपल्या भारतीय परंपरेत पितरांना कुटुंबाचे रक्षक मानले गेले आहे. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा पितर आपल्याला प्रत्यक्ष समोर येऊन मदत करत नाहीत तर ते अदृश्य सूत्रांद्वारे मदत करतात. यालाच आपण संकट समयी अचानक मदत मिळणे असे म्हणतो. याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. 1.
दैवी योगायोग आणि पितरांचा हात. अनेकदा आपल्याला वाटते की आपण खूप हुशार होतो म्हणून संकटातून वाचलो, पण त्यामागे पितरांची अदृश्य शक्ती असू शकते. जेव्हा मार्ग पूर्णपणे बंद होतो आणि आपण हार मानतो, तेव्हा एखादी आयडिया किंवा एखादी व्यक्ती अचानक प्रकट होते. उदाहरण, तुमची एखादी महत्वाची फाईल किंवा कागदपत्रे हरवली असतील आणि अचानक तुम्हाला आठवते की ती कुठे आहेत. हा केवळ योगायोग नसून पितरांनी तुमच्या स्मृतीला दिलेला एक संकेत असतो. 2. अनोळखी व्यक्तीच्या रूपातील मदत. गरुड पुराणातील शिकवणीनुसार पूर्वज कोणाचे तरी रूप घेऊन आपली मदत करतात. स्वरूप, एखादी वृद्ध व्यक्ती, एखादा लहान मुलगा किंवा अगदी एखादा वाटसरू जो तुम्हाला योग्य सल्ला देऊन निघून जातो. अनुभव, अनेकदा अशा व्यक्ती भेटतात ज्या आपल्याला कठीण प्रसंगात अगदी योग्य शब्दात मार्गदर्शन करतात आणि नंतर त्या व्यक्तीचा शोध घेतल्यास त्या मिळत नाहीत. यालाच पितृ आशीर्वाद मानले जाते. सिक्स्थ सेन्स म्हणजेच अंतर्ज्ञान जागृत होणे. संकटाच्या वेळी आपल्या मनाला अचानक भीती वाटणे किंवा हे काम नको करू अशी एक अंतर्स्फूर्ती होणे हे पितरांच्या सावधगिरीचे लक्षण आहे. संरक्षण, जर तुम्हाला अचानक एखाद्या प्रवासाला जाण्यापासून किंवा निर्णय घेण्यापासून का कुणास ठाऊक पण मन रोखत असेल, तर ते पितरांचे संरक्षण कवच असू शकते. ते तुम्हाला भविष्यातील संकटापासून वाचवत असतात. 4. आर्थिक किंवा कामातील अचानक अडथळे दूर होणे. काही वेळा आर्थिक चणचण असते, पण नेमक्या वेळी कुठून तरी जुने पैसे परत मिळणे किंवा अचानक एखादी मोठी ऑर्डर मिळणे हे पितरांच्या आशीर्वादाने कामातील अडथळे दूर झाल्याचे प्रतीक आहे. हे का घडते? पितर आपल्या कुटुंबाच्या कुल परंपरेचे वाहक असतात. त्यांना आपल्या वंशवेलीचा विकास पाहायचा असतो. जेव्हा आपण कष्टाने आणि प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या आपल्या प्रगतीत येणारे अडथळे आपल्या कर्माच्या बळावर आणि त्यांच्या आशीर्वादाने दूर करण्याचा प्रयत्न करतात. याविषयी एक कथा पाहूया. अतृप्त आत्मा आणि शुभसंकेत. एका मोठ्या शहरात राहणारा माधव, जो आधुनिक विचारांचा एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता, तो आपल्या पूर्वजांच्या मान्यतेकडे फक्त अंधश्रद्धा म्हणून पाहायचा. त्याचे वडील वारल्यानंतर काही महिन्यातच त्याच्या आयुष्यात एक विचित्र वळण आले. माधवच्या राहत्या घरामध्ये अचानक गोष्टी बिघडायला लागल्या. रात्रीच्या वेळी त्याला कोणीतरी त्याच्या खोलीत चालत असल्याचा भास व्हायचा, तर कधी घरात कोणतीही अगरबत्ती नसतानाही अचानक चंदनाचा किंवा जुन्या काळातील सुगंधी फुलांचा दरवळ अनुभवता यायचा. त्याला वाटले की हे सर्व काही मनाचे खेळ आहेत. एके दिवशी तो खूप तणावाखाली होता. त्याच्या एका महत्वाच्या प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन दुसऱ्या दिवशी होते, पण सर्व काही विस्कळीत झाले होते. त्याने हार मानली आणि तो आपल्या खुर्चीवर डोके धरून बसला. अचानक त्याच्या खिडकीवर एक कावळा येऊन बसला. तो कावळा त्याला काहीही न ओरडता शांतपणे निहाळत होता. माधवने त्याला घालवण्याचा प्रयत्न केला, पण तो हल्लाही नाही. तितक्यात त्याला आपल्या वडिलांची आठवण आली. त्याचे वडील नेहमी म्हणायचे, माधवा, जेव्हा रस्ते बंद होतात तेव्हा पितरांचे आशीर्वाद मार्ग शोधून काढतात. त्याने काहीतरी विचार केला आणि त्यांच्या वडिलांच्या फोटोसमोर हात जोडले. त्याने नकळत मनातून प्रार्थना केली, बाबा, जर तुम्ही आसपास असाल तर मला मदत करा. त्या प्रार्थना करण्याच्या काही मिनिटातच त्याच्या लॅपटॉपवर एक जुनी फाईल अचानक ओपन झाली, जी त्याने महिनाभरापूर्वी चुकून डिलीट केली होती. त्यात त्याच्या प्रोजेक्टसाठी लागणारे ते महत्वाचे कोड्स होते, जे तो शोधून थकला होता. माधव थक्क झाला. त्याला कळून चुकले की हे केवळ एक तंत्रज्ञान नव्हते, तर एक संकेत होता. पुढच्या काही दिवसात त्याला जाणवले की कावळा, गाय किंवा स्वप्नातील वडिलांचे हसरे मुख ही केवळ योगायोग नसून ती एक कनेक्टिव्हिटी आहे. त्याने त्या अनुभवावरून आपल्या मित्रांना सांगितले. गरुड पुराण सांगते
की पितर कुठेही दूर जात नाहीत. ते आपल्या कर्माच्या आणि आपल्या स्मृतीच्या माध्यमातून आपल्या आसपासच असतात. जर आपण त्यांच्या प्रती कृतज्ञ राहिलो तर ते आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी नेहमीच सावलीसारखे सोबत असतात. माधवचा तो अतृप्त आत्मा, ज्याला तो अस्वस्थता समजत होता, आता एका पितृ आशीर्वादात रूपांतरित झाला होता. त्याने आपल्या जीवनाची दिशा बदलली आणि पितरांच्या नावाने दर पौर्णिमेला गरजू लोकांना मदत करणे सुरू केले. तुम्हाला कधी असं जाणवलंय का की जेव्हा तुम्ही आयुष्यात अगदी एकटे पडला होतात तेव्हा अचानक कोणीतरी देवदूतासारखा येऊन तुमची मदत केली? कदाचित ते तुमचे पितर होते. ती आठवण नक्की कमेंट करा. पितर हे सांगतात की आपण आळशी राहून पितरांच्या मदतीवर अवलंबून राहू नये. पितर त्यांनाच मदत करतात जे स्वतः प्रयत्न करत असतात. संकेत क्रमांक 6. नवीन पिढीतील विशेष लक्षणे. गरुड पुराण आणि भारतीय पुनर्जन्म सिद्धांतानुसार पितर पुन्हा आपल्याच कुटुंबात जन्म घेतात असे मानले जाते. जेव्हा कुटुंबातील नवीन पिढीत लहान मुलांमध्ये काही विशेष लक्षणे दिसतात तेव्हा त्याला पूर्वजांचे पुन्हा आगमन किंवा त्यांच्या आशीर्वादाचा प्रभाव मानले जाते. या लक्षणाचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. 1. पूर्वजांची सावली किंवा सवयी. अनेकदा आपण पाहतो की घरातील एखादे बाळ अगदी आपल्या गेलेल्या आजी आजोबांसारखेच वागते. हसण्याची किंवा बोलण्याची पद्धत, बाळ ज्या पद्धतीने हसते, हातवारे करते किंवा एखादा विशिष्ट शब्द उच्चारते ते हुबेहूब आपल्या पूर्वजांसारखे असते. स्वभाव. जर पूर्वज खूप शांत स्वभावाचे असतील तर बाळही शांत असते. जर ते खूप शिस्तप्रिय असतील तर बाळही लहानपणापासून वस्तू व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न करते. 2. आवडीनिवडी आणि कल. लहान मुलांना काही गोष्टींची ओढ लागते जी त्यांनी कधीच पाहिलेली नसते किंवा त्यांना कोणी शिकवलेली नसते. खाद्य संस्कृती. जर पूर्वजांना एखादा पदार्थ खूप प्रिय असेल, उदाहरणार्थ विशिष्ट गोड पदार्थ, तर तीच आवड त्या बाळाला असते. आध्यात्मिक ओढ. काही मुलांना देवाचे पूजा, मंत्र किंवा विशिष्ट भक्ती संगीत ऐकताना खूप आनंद होतो. हे पूर्वजांच्या संस्काराचे आणि त्यांच्या आत्मिक ऊर्जेचे फलित मानले जाते. 3. पूर्वजांच्या स्मृतींचे अंश. गरुड पुराणातील मान्यतेनुसार काही मुलांना आपल्या पूर्व आयुष्यातील काही गोष्टींचे पुसटसे संकेत मिळतात. स्थान ओळखणे. बाळ एखाद्या अनोळखी ठिकाणी गेल्यावर असे वागते जणू ते त्याला आधीपासून माहीत आहे. हे पूर्वजांच्या जुन्या आठवणींचे अवशेष असू शकतात. ओळख. अनेकदा बाळ कुटुंबातील अशा व्यक्तींकडे पाहून किंवा त्यांना भेटून लगेच ओळखते किंवा त्यांच्याशी खास नाते जोडते ज्यांना त्याने कधीही पाहिलेले नसते. 4. कुटुंबातील पितृऋण पूर्ण करणे. असे मानले जाते की पितर आपल्या कुटुंबातील नवीन पिढीत जन्म घेतात किंवा त्यांच्यावर आपली दृष्टी ठेवतात जेणेकरून कुटुंबाची परंपरा टिकून राहावी. त्यांच्याकडून राहिलेले अपूर्ण कामे किंवा संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात. कुटुंबाचे रक्षण व्हावे. 5. सकारात्मकतेचा ओलावा. ज्या घरात अशा प्रकारची विशेष लक्षणे असलेली मुले असतात त्या घराचे वातावरण आपोआपच सात्विक बनते. त्या मुलांच्या हास्यात किंवा त्यांच्या अस्तित्वात एक प्रकारचा दिव्य ओलावा असतो जो घरातील सर्वांना सकारात्मक ऊर्जा देतो. हे पितरांच्या प्रसन्नतेचे लक्षण आहे. तुमच्या घरातल्या लहान मुलांमध्ये तुम्हाला कधी तुमच्या आजी आजोबांची किंवा पूर्वजांची लक्षणे दिसली आहेत का? त्यांचा हसण्याचा अंदाज, त्यांची आवड किंवा एखादी सवय कमेंटमध्ये नक्की सांगा. हे खूपच रोमांचक आहे. सावधगिरी. हे सांगताना की या गोष्टी अंधश्रद्धेपेक्षा संस्कार आणि प्रेमाच्या वारशाच्या दृष्टीने पाहाव्यात. हे पूर्वजांशी जोडलेले एक सुंदर नाते आहे. थोडक्यात सांगायचे तर गरुड पुराण हे केवळ मृत्यूचे नाही तर जीवनाचे सातत्य सांगणारे पुराण आहे. नवीन पिढीतील ही लक्षणे हेच दर्शवतात की आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्या सोबत कधीही संपत नाहीत. ते नव्या रूपात नेहमीच आपल्या सोबत असतात. तुम्हाला या माहितीमधील हा भाग कसा वाटला
गरुड पुराणात केवळ पितरांच्या उपस्थितीचे संकेत नाहीत, तर त्यांना तृप्त ठेवण्याचे उपाय देखील दिले आहेत. पितर नाराज असतील तर ते स्वप्नात त्रस्त किंवा रागावलेले दिसतात. अशा वेळी च्या नावाने दानधर्म करणे, पिंडदान किंवा श्राद्ध विधी करणे, गरजूंना अन्नदान करणे, भगवद्गीता किंवा गरुड पुराणाचे वाचन करणे या गोष्टी केल्यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबातील पितृदोष दूर होतो असे मानले जाते. हे संकेत केवळ श्रद्धेचे भाग आहेत, जे मानसिक शांती आणि आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तुमच्या घरात असं कधी जाणवले का की कठीण काळ अचानक सरला आणि घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.